आणि ही पुण्यातली घटना पाहूया। पुण्यातल्या एका व्यक्तीनं बंगळुरूमध्ये आपल्या पत्नीची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। पती राकेशनं पत्नी गौरी खेडेकरची हत्या केली आहे। गौरी खेडेकरचा मृतदेह त्यानं सुटकेसमध्ये भरला आणि सासरच्या लोकांनाही हत्या केल्याची माहिती दिलेली आहे। बंगळुरूमध्ये ही घटना घडलेली आहे। 2 वर्षांपूर्वीच राकेश आणि गौरीचा विवाह झालेला होता। 2 महिन्यांपूर्वीच ते बंगळुरूमध्ये राहायला गेले होते। दोघांमध्ये सातत्यानं वाद होत असल्यानं राकेशनं रागाच्या भरात गौरीच्या पोटात वार केले आणि तिची गळा चिरून हत्या केली। या घटनेनंतर राकेश पुण्याला पळून गेला होता। त्याला काल रात्री साताऱ्याजवळून अटक करण्यात आली। अटकेपूर्वीच त्यानं झुरळ मारण्याचं औषध आणि फिनाईल प्यायलेलं होतं। त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले। अधिक चौकशीसाठी बंगळुरू पोलिसांनी आता राकेशचा ताबा घेतलाय। राकेशनं पत्नी गौरीची हत्या नेमकी का केली आहे जाणून घेऊया। राकेश आणि गौरीचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं। राकेशच्या नोकरीच्या निमित्तानं दोघे गेल्या महिन्यातच बंगळुरूमध्ये राहायला गेले होते। बंगळुरूच्या हुलीमाऊ या भागात त्यांनी एक दुमजली घर भाड्याने घेतलं होतं। गौरीला मनासारखी नोकरी मिळत नव्हती आणि त्यावरनं पती पत्नीची सतत भांडणं होत होती। रागाच्या भरात गौरीनं स्वयंपाकघरातला चाकू राकेशला फेकून मारला। आधीच चिडलेला राकेश आणखी संतापला आणि त्यानं गौरीवर चाकूनं अनेक वार केले। गौरीचा जागीच मृत्यू झालाय हे पाहून राकेश घाबरला। गौरी खेडेकरची हत्या नेमकी का झाली हे आपण पाहिलं, मात्र गौरीच्या हत्येनंतर राकेशनं पळ काढण्याचा कसा प्रयत्न केला आपण ते देखील पाहूया। मृतदेह दूर कुठेतरी नेऊन फेकायचा विचार राकेशनं केला आणि म्हणून त्यानं मृतदेह सुटकेसमध्ये भरला। पण आपल्याकडून हे होणार नाही असं वाटल्यावर मृतदेह घरीच सोडून तो कारनं पुण्याकडे निघाला। पुण्याकडे निघेपर्यंत रात्रीचे 12 वाजले होते। दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राकेश सातारा जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पोहोचला होता। तिथून त्यानं वडिलांना फोन केला। मी गौरीची हत्या केली असल्याचं त्यानं वडिलांना सांगितलं। राकेशचे वडील तातडीनं मुंबईतल्या जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये गेले। वडिलांनी राकेशनं केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली। मुंबई पोलिसांनी लगेचच राकेशला फोन लावला आणि बंगळुरूच्या घर मालकाचा नंबर घेतला। घर मालकाला फोन करून तातडीनं घरात शिरून तिथल्या पोलिसांना बोलवण्यास सांगितलं। तोपर्यंत मुंबई पोलिसांना राकेशच्या फोनमुळे त्याचं लोकेशन समजलेलं होतं। मात्र राकेशनं विष प्यायलेलं असल्यानं साताऱ्याजवळच्या शिरवळजवळ तो गाडीत बेशुद्ध पडला होता। आजूबाजूच्यांनी पोलिसांना बोलावलं। तोपर्यंत सातारा पोलिसांना मुंबई पोलिसांचा फोन गेलेला होता। त्यांनी राकेशला तातडीनं पुण्याच्या भारती रुग्णालयात नेलं आणि तिथून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। त्याची प्रकृती सुधारल्यावर बंगळुरू पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि ते बंगळुरूला निघाले। दरम्यान आरोपीचे वडील राजेंद्र खेडेकर आणि डीन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूया। दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसा किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ, मैं भी जिंदा नहीं रहूंगा। ऐसा मुझे बोला तो मैं उसको बोला ऐसे उसने फोन पे कहा। हाँ मुझे तो तब आपने क्या कहा उसे? मैं बोला वैसे कुछ ऐसा कुछ करना मत तू तू इधर आ, मैं अपन जाएंगे पुलिस स्टेशन में जाएंगे, खुद जाएंगे, उनको बोल देंगे कि ऐसे सब पुलिस के लड़के के हाथ से हुआ है। तो बोला ठीक है, लेकिन उसके पहले मैं पुलिस स्टेशन चला गया और जोगेश्वरी स्टेशन में और मैं बड़े पुलिस स्टेशन जोगेश्वरी पूर्वा मैंने भैया तो बता दिया कि मेरे लड़के ने ऐसा किया हुआ। वो झगड़ा तो रोज करती थी और वो ना वो एड़े मतलब ऐसा सर्किट जैसे होते ना ऐसा कैसे करती थी और मारा। उसके भाई को भी उसने एक बार मारा हुआ है। राकेश खेडेकर म्हणून आहे। काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सातारा पोलिसांनी केलेलं आहे अटक त्यांना, आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडे साधारणतः 8च्या आसपास आणलेलं आहे आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी पेलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। हे जे औषध आहे ते करोजिव्हमध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पिलंय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते। त्यांना सध्या आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना गिळायचा त्रास होतोय, पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय, बाकी तशी प्रकृती ठीक आहे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.